चला मुलांनो, आपण बुद्धिमत्तेतील एक नवीन घटक आज शिकणार आहोत पहा. घटकाचं नाव आहे भावनिक बुद्धिमत्ता. बघा, आता भावनिक बुद्धिमत्तेवर फार सोपे प्रश्न असतात पहा, पण त्यावेळेस आपण जर अचूक निर्णय घेतला तरच आपल्याला अचूक पर्याय शोधता येतो. तर भावनिक बुद्धिमत्तेमध्ये निर्णय घेणं हे फार महत्वाचं आहे पहा. काय सांगितलं पहा, आपली निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे यावर आपली भावनिक बुद्धिमत्ता अवलंबून असते पहा. दुसरा पॉइंट काय, कोणताही निर्णय घेताना सारासार विवेक बुद्धीचा वापर केला व त्याचा आपल्या वागण्या बोलण्यात अवलंब केला तर त्याचे परिणाम फायदेशीर ठरतात. तिसरं काय, निर्णय प्रक्रिया ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे पहा. भावनिक बुद्धिमत्ता या घटकामध्ये तुमची निर्णय घेण्याची क्षमता किंवा निर्णय प्रक्रिया ही फार महत्वाची पहा. योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला पाहिजे. आपल्या निर्णय प्रक्रियेवर आपण जोपासलेली मूल्य सुद्धा प्रकाश टाकत असतात किंवा प्रभाव टाकत असतात पहा. म्हणून भावनिक बुद्धिमत्ता हा घटक मूल्य शिक्षणाशी संबंधित आहे. यावर कोणत्याही स्पर्धा परीक्षेला हमखास प्रश्न असतात. तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा घ्या, प्रज्ञाशोध घ्या, कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, त्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता यावर हमखास प्रश्न विचारले जातात आणि ते मार्क आपल्या हातचे असतात पहा. फक्त पर्याय व्यवस्थित वाचून त्याचे पर्याय व्यवस्थित वाचून त्या पर्यायातला योग्य पर्याय निवडणं हे आपल्याला काम करायचंय पहा. फक्त याच्यासाठी काय कुठं अभ्यास करायचा नाही. फक्त जो प्रश्न दिलाय त्याचा व्यवस्थित अर्थ समजावून घेऊन योग्य पर्याय निवडायचा पहा. यावरचे काही आपण प्रश्न पाहणार आहोत पहा. त्याच्यासाठी या 2-4 गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत तेवढ्या मी सांगितल्यात पहा. निर्णय घेण्याची क्षमता महत्वाची. निर्णय घेताना सारासार विवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर निर्णय प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय हा घेतला पाहिजे. आणि आपल्या या निर्णय प्रक्रियेवर आपण कोणते मूल्य शिकलोत याचा सुद्धा कोणते जोपासलेत याचा सुद्धा प्रभाव याच्यावर पडत असतो पहा. आता यावरचे आपण काही प्रश्न पाहूयात. मुलांनो, भावनिक बुद्धिमत्ता या घटकावर 2021 हा प्रश्न आला होता पहा. काय आहे प्रश्न पहा, शाळेत जाताना रस्त्यावर जादूचे खेळ चालू आहेत. तुमचा मित्र सुभाष त्याला ते पाहण्यासाठी आग्रह करीत आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? बघा, तुम्ही शाळेत जात असताना जादूचे खेळ आहेत आणि तुमचा मित्र जो आहे सुभाष तो तुम्हाला जादूचे खेळ पाहण्यासाठी आग्रह करत आहे. मग तुम्ही काय कराल अशा वेळेस? आणि असे प्रश्न असतात पहा. आता पर्याय दिलेत पहा 4. आता त्यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला पर्याय काय पहा, पर्याय वाचल्यावर आपल्या लक्षात येतं पहा. पहिला पर्याय काय, सुभाषला ते सोडून एकटा शाळेत जाईल. ही कृती बरोबर आहे का? नाही, म्हणजे हा पर्याय नाही. सुभाषला ओढत शाळेत घेऊन जाईल. शाळेत घेऊन जाईन ही योग्य आहे, पण ओढत घेऊन जाईन ही क्रिया बरोबर आहे का? नाही. नंतर सुभाषला अभ्यासाचे महत्व सांगून जादूच्या खेळाचा मोह टाळण्यास किंवा आवरण्यास सांगेल. हे बरोबर वाटतंय, पण आणखी 4था पर्याय, सगळे पर्याय वाचायचे आणि पर्याय कट करायला शिकायचे पहा. योग्य पर्याय निवडायचा. सुभाषच्या घरी जाऊन तो शाळेत न येता खेळ बघतो अशी त्याच्या पालकांकडे तक्रार करेल. हे पण चुकीचं वाटतंय, म्हणजे आपलं उत्तर काय बरोबर आहे पहा. सुभाषला अभ्यासाचे महत्व सांगून जादूच्या खेळापासून मी काय करल, त्याला मोह आवरण्यास सांगेल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने प्रश्न दिल्यानंतर 4ही पर्याय वाचायचे, त्यातला तुम्हाला कोणता योग्य वाटतो तो पर्याय अचूक निवडायचा आहे आणि हे मार्क मिळवायचे आहे की नाही. सोपं. या प्रकारचे आपण 10-12 प्रश्न घेऊयात, म्हणजे हा भाग तुमचा पक्का होऊन जाईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मुलांनो, आपण भावनिक बुद्धिमत्ता यावरील पुढील प्रश्न पाहूया. पाणवठा दूषित होऊ नये यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल? पर्याय क्रमांक 1, पाणवठ्यावर आंघोळ करणे. पर्याय क्रमांक 2, पाणवठ्यावर कपडे न धुणे. पर्याय क्रमांक 3, पाणवठ्याकाठी शौचासाठी बसणे. आणि पर्याय क्रमांक 4, पाणवठ्यावर जनावरे धुणे. आता पर्याय वाचल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येतं की पाणवठ्यावर आंघोळ करणे ही चुकीची कृती आहे, म्हणजे हा पर्याय नाही. पाणवठ्याकाठी शौचासाठी बसणे ही सुद्धा कृती योग्य नाही, म्हणजे हा सुद्धा पर्याय नाही.
पाणवठ्यावर जनावरे धुणी ही पण कृती चुकीची आहे, म्हणजे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. मग पर्याय उरला पर्याय क्रमांक 2, पाणवठ्यावर कपडे न धुणे ही सगळ्यात योग्य कृती ठरेल, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाणवठ्यावर कपडे न धुणे. प्रश्न 3, दिल्ली शहरामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे खालीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल? पर्याय क्रमांक 1, तोंडावर रुमाल न धरता जोरात शिंकणे. पर्याय क्रमांक 2, तोंडावर मास्क बांधणे. पर्याय क्रमांक 3, गर्दीच्या ठिकाणी फिरायला जाणे. आणि पर्याय क्रमांक 4, ताजमहाल पाहण्यास जाणे. यापैकी आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. तर पहा, तोंडावर रुमाल न धरता जोरात शिंकणे ही चुकीची कृती आहे, त्यामुळे हा पर्याय चूक. तोंडावर मास्क बांधणे ही कृती अगदी योग्य आहे, त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. पण आपण खालचेही पर्याय पाहूया. गर्दीच्या ठिकाणी फिरायला जाणे हे पण चुकीचं आहे, त्यामुळे हा पर्याय पण चूक आहे. ताजमहाल पाहण्यास जाणे ही कृतीसुद्धा आपली अयोग्य ठरेल, म्हणून हा पर्यायसुद्धा चुकीचा आहे. म्हणजेच या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, तोंडावर मास्क बांधणे. प्रश्न 4, तुमच्या शाळेत जाण्याच्या रस्त्यावर चिमणीचे पिलू तडफडत असल्याचे दिसताच तुम्ही त्वरित काय कराल? खाली 4 पर्याय दिलेले आहेत पहा. यातली योग्य कृती तुम्हाला करायची पहा. पहिला पर्याय, आरडाओरडा करून मित्रांना बोलवेन. ही कृती चुकीची वाटते, म्हणून हा पर्याय चूक. पर्याय 2, पिलाकडे दुर्लक्ष करेल. ही कृती चुकीची आहे, त्यामुळे हा पण पर्याय बरोबर नाही. पर्याय क्रमांक 3, वरील घटना मुख्याध्यापकांच्या कानावर घालेल. ही पण योग्य ठरत नाही, त्यामुळे हा पर्याय सुद्धा चूक आहे. पर्याय क्रमांक 4, स्वतःच्या बाटलीतील पाणी पिलाला पाजून सुरक्षित जागी ठेवील. हे अगदी योग्य कृती ठरते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5, रायगड पाहण्यासाठी शाळेची सहल गेली असता पुढील विद्यार्थ्यापैकी कोणाची कृती योग्य ठरेल? पर्याय क्रमांक 1, गडावरील कड्याजवळ उभारलेल्या कठड्यावर चढून प्रांजल सेल्फी फोटो काढते. हे अगदी चुकीचं आहे पहा, धोकादायक आहे. त्या कड्यावरून पाय घसरून पडण्याची शक्यता आहे, म्हणजे ही कृती अयोग्य आहे पहा. पर्याय क्रमांक 2, सुयशने पाण्याची रिकामी बाटली गडावर फेकून दिली. ही कृतीसुद्धा अयोग्य आहे, कारण आपण आपल्या गडाचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्यावर कचरा न करता तेथे स्वच्छता ठेवली पाहिजे, म्हणून ही 2 नंबरची कृतीसुद्धा चुकीची आहे. पर्याय क्रमांक 3, मानसी गडावर सावकाश चढली व सावकाश उतरली. मानसीची कृती ही अगदी योग्य आहे. गड किल्ल्यावर घसरून पडण्याची शक्यता असते, त्यामुळं गडावर चढताना सावकाश चढलं पाहिजे, सावकाश उतरलं पाहिजे. पर्याय क्रमांक 4, आयुबने गडाच्या भिंतीवर सुंदर अक्षरात शाळेचे नाव लिहिले. आयुबने जरी शाळेचं नाव भिंतीवर लिहिलं, अगदी सुंदर अक्षर काढलं, तरीही ती त्याची अयोग्य कृती आहे, कारण गड किल्ल्याच्या भिंतीवर काहीही लिहून त्याचा अवमान करायचा नाही, म्हणून ही कृतीसुद्धा अयोग्य ठरेल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मानसी गडावर सावकाश चढली व सावकाश उतरली. प्रश्न क्रमांक 6, गायनाच्या अटीतटीच्या स्पर्धेत तुमच्याऐवजी तुमच्या मित्रास प्रथम क्रमांक मिळाल्यास खालीलपैकी तुमची कोणती कृती योग्य राहील? पर्याय क्रमांक 1, संयोजकाकडे तक्रार करू. पर्याय क्रमांक 2, मित्राचे आनंदाने अभिनंदन करू. पर्याय क्रमांक 3, कार्यक्रमाचा निषेध करून निघून जाऊ. आणि पर्याय क्रमांक 4, मित्राबरोबर भांडण करू. आता पर्याय जर वाचले तर पर्याय क्रमांक 1, संयोजकाकडे तक्रार करू ही कृती चुकीची ठरते, म्हणजे हा पर्याय चूक. मित्राच्या आनंदाने अभिनंदन करू ही कृती आपली योग्य ठरते, म्हणजेच हा पर्याय अगदी बरोबर वाटतोय. कार्यक्रमाचा निषेध करून निघून जाऊ ही पण कृती चुकीची ठरते, म्हणजे हा पर्याय पण चूक. मित्राबरोबर भांडण करू ही पण कृती चुकीची आहे, म्हणजे हा पण पर्याय चूक. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मित्राचे आनंदाने अभिनंदन करू. या प्रकारामध्ये योग्य कृती तोच पर्याय असतो पहा. प्रश्न 7,
लहान मुलगा पाय घसरून पडून त्याचे कपडे घाण झाले आहेत. हे पाहून खालीलपैकी तुमची कोणती कृती योग्य राहील? पर्याय क्रमांक 1, त्याला रागावू. ही एकदम चुकीची कृती आहे, म्हणजे हा पर्याय चूक. त्याला घरी जाण्यास सांगू. ही पण एक चुकीची कृती आहे, कारण तो लहान मुलगा आहे. पर्याय क्रमांक 3, त्याला उचलून कपडे झटकून त्याच्या घरी पोहोच करू. ही कृती अगदी योग्य आहे, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जाऊ, ही पण चुकीची कृती आहे, त्यामुळे हा पण पर्याय चुकीचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3, त्याला उचलून कपडे झटकून त्याच्या घरी पोहोच करू, ही कृती अगदी बरोबर आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पर्याय क्रमांक 3 आहे. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये निर्णय घेण्याच्या क्षमतेला फार महत्त्व आहे. पहा, योग्य सारासार विचार करून पर्यायामधील अगदी अचूक उत्तर शोधून तो पर्याय निवडायचा आहे. पहा, याला खरं महत्त्व आहे या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये, तरच आपल्याला मार्क मिळतात. प्रश्न 8, स्वातीने शाळेतील पाण्याचा नळ पाणी पिऊन झाल्यावर चालू ठेवला. हे प्रणवला दिसल्यानंतर प्रणवने काय करावे? पर्याय 1, इतर मित्रांना नळ बंद करण्यास सांगावे. हा पर्याय एकदम चुकीचा आहे, त्याच्यामुळं हे उत्तर नाही. पर्याय 2, स्वातीची शिक्षकाकडे लगेच तक्रार करावी. ही सुद्धा कृती योग्य नाही, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3, स्वातीला पाण्याच्या बचतीचे महत्त्व सांगून स्वतः नळ बंद करावा. ही प्रणवची कृती अगदी योग्य आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. चौथा पर्याय पाहूया, स्वातीला नळ बंद कर म्हणून ओरडावे. ही पण कृती चुकीची आहे, म्हणजे हा पर्यायसुद्धा चूक आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वातीला पाण्याच्या बचतीचे महत्त्व सांगून स्वतः नळ बंद करावा. तुमच्या लक्षात येतं हे प्रश्न वाचल्यानंतर पर्यायातला अचूक पर्याय कसा शोधायचा आहे तो? आपण मूल्य शिक्षणामध्ये सुद्धा या गोष्टी शिकलेलो आहोत. पहा, कोणत्या कृती करायच्यात, कोणत्या कृती योग्य आहेत, कोणत्या अयोग्य आहेत, त्यावरून सुद्धा तुम्हाला हे प्रश्न अगदी चुटकीसरशी सोडवता येतील. पुढील प्रश्न पाहूया. शेजारच्या काकू तुमच्या घरी आल्या होत्या, त्यावेळी त्यांचा मोबाईल तुमच्या घरी विसरल्या, तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, मोबाईल गादीखाली लपवून ठेवेन. ही कृती चुकीची आहे पूर्णपणे, त्यामुळे हा पर्याय चूक. पर्याय क्रमांक 2, मोबाईल सुरू करून गेम खेळत बसेन. ही पण कृती अगदी चुकीची आहे, त्यामुळं हा पर्याय पण चूक. पर्याय क्रमांक 3, मोबाईल दगडाने फोडून टाकेन. ही पण कृती अयोग्य आहे, त्यामुळं हा पण पर्याय नाही. पर्याय क्रमांक 4, पटकन शेजारच्या काकूंना त्यांचा मोबाईल नेऊन देऊ. ही कृती अगदी योग्य आहे, अगदी अचूक आहे, बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पटकन शेजारच्या काकूंना त्यांचा मोबाईल नेऊन देऊ. पुढील प्रश्न पहा. तुमची आई आजारी असल्याने तुमची बहीण जेवण तयार करते, तेव्हा काय कराल? तर आता घरात कोणी जर आजारी असेल आणि आपली बहीणही आपल्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठी असेल आणि ती जर काम करत असेल, तर आपण तिला मदत केली पाहिजे किंवा नाही केली पाहिजे, हे पर्यायातून आपल्याला शोधायचं आहे. पहा, पर्याय क्रमांक 1 आहे, बहिणीला जेवण करण्यास मदत कराल. तिथं हे अक्षर टाईप करायचं राहिलेलं आहे. पहा, मदत असा शब्द आहे. बहिणीला जेवण करण्यास मदत कराल. तर हा पर्याय जरा योग्य वाटतोय, पण खालचेही पर्याय आपण बघूया. पर्याय क्रमांक 2, जेवण लवकर वाढत नाही म्हणून बहिणीला रागवाल. ही कृती अगदी चुकीची आहे, त्यामुळे हा पर्याय चूक आहे. पर्याय क्रमांक 3, न जेवता शाळेत जाल. ही पण कृती चुकीची आहे, त्यामुळे हा पर्याय पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4, जेवण लवकर होत नाही म्हणून मित्रांसोबत खेळायला जाल. हे पण चुकीची कृती आहे, कारण आई घरात आजारी आहे, तुमची बहीण तुमच्यासाठी स्वयंपाक करते, तर त्यासाठी तुम्ही बहिणीला कामात मदत केली पाहिजे, जेवण तयार करण्यास मदत केली पाहिजे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बहिणीला जेवण करण्यास मदत कराल. ही कृती अगदी योग्य आहे, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. तुमच्या परीक्षेच्या कालावधीत विश्वचषक क्रिकेट सामने सुरू झालेत, तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, पेपर
असताना सामने बघत बसाल, तिथं नसताना शब्द नाही आहे, असताना आहे. हे तर एकदम चुकीचं आहे. तुमचे पेपर असताना तुम्ही जर सामने बघत बसाल तर ही चुकीची कृती आहे, त्यामुळे हा पर्याय चूक आहे. पर्याय क्रमांक 2, परीक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन अभ्यास कराल, ही कृती अगदी बरोबर वाटते, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. पण पुढीलही पर्याय पाहू आपण काय आहेत ते. पर्याय क्रमांक 3, आईवडिलांचे लक्ष चुकवून सामने पाहत बसाल, ही पण कृती चुकीची आहे, त्यामुळे हा पर्याय पण चूक आहे. पर्याय क्रमांक 4, चुकीच्या वेळी परीक्षा घेतात म्हणून ओरडाल, ही पण कृती अगदी चुकीची आहे, त्यामुळे हा पण पर्याय चुकीचा आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, परीक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन अभ्यास कराल. पुढील प्रश्न पहा. एका बागेमध्ये गुलाबाची सुंदर फुले पाहिली तर खालीलपैकी तुमची कोणती कृती योग्य ठरेल? पर्याय क्रमांक 1, फुले तोडून पिशवीत भरणार. हे अगदी चूक वाटतंय पहा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 चूक. 2, फुलांचा हार करणार. ही पण कृती चुकीची वाटते पहा, त्यामुळे हा पण पर्याय चूक. पर्याय क्रमांक 3, फुले तशीच झाडावर ठेवणार. या पर्यायामध्ये हा पर्याय सगळ्यात योग्य वाटतो पहा. फुलं सुंदर वाटतात म्हणजे ती झाडावरच छान दिसतात, म्हणून हा पर्याय आपल्याला बरोबर वाटतो. फुले तशीच झाडावर ठेवणार, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक 4, सर्व फुले तोडून टाकणार. हा पर्याय तर एकदम चुकीचा वाटतो, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फुले तशीच झाडावर ठेवणार. पुढील प्रश्न पाहूया पहा. शिक्षकांनी तुमच्या मित्राने काढलेल्या चित्राचे खूप कौतुक केले तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, मित्राशी बोलणार नाही. हा पर्याय चूक वाटतोय पहा. पर्याय क्रमांक 2, शिक्षकांशी आबोला धरेन. ही पण कृती चुकीची वाटते पहा, म्हणजे हा पर्याय पण चूक आहे. पर्याय क्रमांक 3, आपलेच चित्र चांगले आहे असे सर्वांना सांगेन. हे पण अगदी चुकीचं वाटतंय, त्यामुळे हा पर्याय क्रमांक 3 पण चूक आहे. पर्याय क्रमांक 4, मित्राचे अभिनंदन करेन. या सगळ्या पर्यायामध्ये हा पर्याय अगदी योग्य वाटतो. आपल्या मित्राचं शिक्षकाने कौतुक केलं आणि आपल्या मित्राचं चित्र आपल्यापेक्षा छान आलंय, याचं आपण सुद्धा त्याचं कौतुक करायचे, त्याचं अभिनंदन करायचं. म्हणजे तुमची कृती कोणती योग्य ठरेल? मित्राचे अभिनंदन करेल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढील एक छान प्रश्न पहा. तुमच्या मित्राने सर्वांसमोर न आवडणारे वर्तन केले तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, तेथेच त्याला माराल. आता तेथेच मित्राला मारायचं ही कृती योग्य वाटते का? नाही, म्हणजे हा पर्याय चूक. पर्याय क्रमांक 2, त्याच्याशी मैत्री तोडाल. हे पण बरोबर नाही पहा, म्हणजे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3, मित्रामध्ये त्याची बदनामी कराल. हे पण चुकीचं आहे, त्यामुळे हा पर्याय सुद्धा चूक आहे. पर्याय क्रमांक 4, गैरवर्तन करू नकोस असे त्याला नीट समजावून सांगाल. ही तुमची कृती अगदी योग्य ठरते, म्हणूनच हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पाहूया. शाळेने तुम्ही कधीही काम न केलेल्या विभागाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, काम बदलून देण्याचा आग्रह धरेन. ही कृती चुकीची आहे, त्यामुळे हा पर्याय चूक आहे. पर्याय क्रमांक 2, कामाचे स्वरूप समजावून घेऊन ते काम नीट करण्याचा प्रयत्न करेन. हे अगदी योग्य वाटतंय, म्हणजे हा पर्याय बरोबर वाटतोय पा. परंतु खालील पर्याय पाहूया आपण आणखी, म्हणजे कोणता योग्य आहे ते आपल्याला समजेल. पर्याय क्रमांक 3, काम बदलून न दिल्याने गैरहजर राहील. हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4, कामाचे स्वरूप समजून न घेता जबाबदारी स्वीकारेन. हे पण अगदी चुकीचं आहे, त्यामुळे हा पर्याय पण चुकीचा आहे. म्हणजे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. कामाचे स्वरूप समजावून घेऊन ते काम नीट करण्याचा प्रयत्न करेल. ही कृती तुमची अगदी योग्य आहे. पुढील प्रश्न पहा. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ तुमचा दिव्यांग मित्र रॅम्प म्हणजे काय? दिव्यांगांसाठी चढ उताराचा रस्ता चढताना घसरून खाली पडला तर त्याला पाहून तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, धावत जाऊन मुख्याध्यापकांना सांगाल. हे बरोबर वाटतंय, पण आपल्याला
काय सांगितलेलं आहे, सर्वात योग्य पर्याय निवडायचा आहे. मग आपण खालचेही पर्याय पाहू आणि शेवटी ठरवू कोणता पर्याय योग्य आहे. पर्याय क्रमांक 2, त्याच्याकडे दुर्लक्ष करून वर्गात निघून जाल. ही एकदम चुकीची कृती आहे, त्यामुळे हा 2 पर्याय क्रमांक चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3, दिव्यांग मित्राची फजिती झाली असे समजून खूप हसाल. हे पण कृती चुकीची आहे, त्यामुळे हा पर्याय पण चूक आहे. पर्याय क्रमांक 4, दिव्यांग मित्राला आधार देऊन त्याला वर्ग खोलीपर्यंत घेऊन जाल. या 4 पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 यातील जी कृती आहे ती सर्वात योग्य कृती आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दिव्यांग मित्राला आधार देऊन त्याला वर्ग खोलीपर्यंत घेऊन जाल. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणाची कृती सर्वाधिक योग्य ठरेल. पर्याय 1, राजूने अंगणातील कचरा एकत्र करून जाळला. पर्याय 2, समीरने ओला कचरा कचराकुंडीत टाकला. पर्याय 3, समिधाने घरातील कचरा एकाच डब्यात गोळा केला. आणि पर्याय 4, सुरेशने ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले. आता हे 4 पर्याय वाचले तर आपल्याला 4ही पर्याय बरोबर वाटतात. पहा, राजूने अंगणातील कचरा एकत्र करून जाळला हे पण बरोबर वाटतंय, पण आपल्याला सर्वाधिक योग्य ठरेल हा पर्याय शोधायचा आहे. पहा, मग तो कोणता वाटतोय. पहा, सगळ्यात योग्य पर्याय 4 आहे. पहा, सुरेशने ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पाहूया, जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीने नागरिकांना श्रमदानाचे आवाहन केले आहे. अशा वेळी अथर्वची कोणती कृती योग्य ठरेल. पर्याय क्रमांक 1, अथर्व कुटुंबासोबत बाहेर फिरायला जायचा बेत आखेल. ही कृती चुकीची आहे, त्यामुळे हा पर्याय पण चूक. पर्याय क्रमांक 2, अथर्व श्रमदानाचे महत्त्व समजून आनंदाने श्रमदानात सहभागी होईल. ही कृती बरोबर वाटते. पहा, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3, जलयुक्त शिवार योजनेतील त्रुटी लोकांना सांगेल. हा पर्याय चुकीचा आहे. पहा, म्हणजे पर्याय क्रमांक 4, महत्त्वाचे काम आहे असे सांगून घरीच राहणे पसंत करेल. ही पण कृती चुकीची आहे, त्यामुळे हा पर्याय पण चूक आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अथर्व श्रमदानाचे महत्त्व समजून आनंदाने श्रमदानात सहभागी होईल. पुढील प्रश्न पहा, भारत देशाने क्रिकेट सामना जिंकला, मध्यरात्र झाली असल्यास तुम्ही काय कराल. पर्याय 1, रस्त्यावर उतरून फटाके फोडू. ही चुकीची कृती आहे. पहा, म्हणजे हा पर्याय चूक. 2, रस्त्यावर जोरजोरात ओरडून आनंद व्यक्त करील. कारण मध्यरात्र झालेली आहे, जोरजोरात रस्त्यावर ओरडून इतरांना तुम्ही त्रास देताय, म्हणजे ही कृतीसुद्धा चुकीची आहे. म्हणजे हा पर्याय चूक. पर्याय 3, मित्र ओळखीच्या सर्वांना फोन करून अभिनंदन करेल. मध्यरात्रीच्या वेळी इतरांना फोन करून त्यांच्या झोपा मोडणं किंवा त्यांना त्रास देणं यासारखं होईल. म्हणजे ही कृतीसुद्धा चुकीची आहे. पर्याय क्रमांक 4, घरातील सदस्यांसोबत घरातच आनंद वाटेल. ही कृती अगदी योग्य आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मग भावनिक बुद्धिमत्ता यावर कसे प्रश्न विचारले जातात आणि पर्याय कसा अचूक निवडायचा, सर्वाधिक योग्य पर्याय कसा निवडायचा, त्यासाठी निर्णय क्षमता महत्त्वाची आहे. आणि तुमच्या सारासार बुद्धीचा वापर करून योग्य पर्याय निवडून या प्रकारच्या प्रश्नाचे मार्क तुम्ही नक्की मिळवाल. पण त्यासाठी अगोदर तुम्हाला अभ्यास करायला लागेल. अभ्यास करून तुम्ही हा घटक जो आहे तो पक्का करून याचे मार्क मिळवू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.